कुरकुरीत भट्टीत भाजलेले खारे दाणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. अगदी म्हातारे व्यक्ती देखील चघळत चघळत दुपारचा टाइमपास म्हणून खात बसतात. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन फायबर असतं, त्यामुळे हे शरीराकरिता देखील नक्कीच पौष्टिकही आहेत. पण हे विकत घ्यायला गेलं की 10 रुपयाचे उगत थोडेसेच येतात आणि त्यामध्ये ना मन भरतं ना पोट भरतं. म्हणूनच तर आज आपण भट्टीमध्ये नाही, पण अगदी घरगुती साहित्यांमध्ये आणि गॅसवरच अगदी सेम टू सेम चवीचे हे खारे शेंगदाणे कसे बनवायचे ना तेच बघणार आहोत. बरं, याकरिता मी रेग्युलरचेच शेंगदाणे देखील वापरले आहेत. बघा, जे आपले रेग्युलर घरामध्ये गोड शेंगदाणे असतात ना, तेच हे दाणे आहेत. पण जर तुमच्याकडे सोलापुरी जो मोठ्या आकाराचा लाल लाल शेंगदाणा मिळतो ना, तो मिळाला तर घेतला तर अतिशय बेस्टच आहे. पण नसेल तर हे वापरले तरी देखील चालणार आहे. आता घेतलेले शेंगदाणे ना आपल्याला पहिले उकडवून घेणं गरजेचं आहे. आता जे भट्टीवर भाजलेले शेंगदाणे असतात ना, ते अगोदल्याच दिवशी पाण्यामध्ये हे दाणे भिजवून ठेवतात आणि मग दुसऱ्या दिवशी ते दाणे भट्टीला लावतात. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, आपण इन्स्टंट पद्धतीने हे खारे दाणे बनवतोय. त्यामुळे हे दाणे आपल्याला डायरेक्ट पाण्यामध्ये उकडवून घ्यायचे आहेत. हे खारे दाणे बनवण्याकरताना आपल्याला कोणत्याही योग्य प्रमाणाची देखील अजिबात गरज नाहीये. आता दाण्यांच्या दुप्पट प्रमाणामध्ये मी यामध्ये पाणी घातले, जेणेकरून हे दाणे खूप छान असे खळखळून उकळी येईल, शिजले जातील. त्यामुळे आता यामध्ये थोडंसं जाडमीठ घातले, साधारणतः 2 चमचे. जाडमीठ असेल तर तेच वापरा, नसेलच तर रेग्युलरचं वापरा, पण थोडंसं एक्स्ट्राचं वापरा, म्हणजे साधारणतः 3 चमचे घाला. आता हे आपल्याला अति जास्त प्रमाणात म्हणजेच मऊ होईपर्यंत शिजवायचे नाहीये, तर फक्त 50% पर्यंतच शिजवून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी आता गॅसची फ्लेम फुल करते आणि मध्ये मध्ये चमच्याने हे ढवळत राहते, ज्यामुळे एकसारखे दाणे आपले उकडले जातील. तर बघा, आपल्या या दाण्यांना खूप छान अशी खळखळून उकळी आली आहे. दाणे पहिल्यापेक्षा थोडेसे दुप्पट प्रमाणामध्ये फुलल्यासारखे दिसत आहेत. तुमच्या ते लक्षात आलंच असेल. 1-2 वेळेला हे हलवून खालीवर करून देऊयात, जेणेकरून हे एकसारखे शिजले जातील. तर बघा, पाण्याला उकळी आल्यानंतर मी फक्त मोजून 5 मिनिटाकरिता हे दाणे असेच शिजू दिले. आता लगेच हे निथळून घेऊयात आणि एका सुती कापडावर टाकूयात, कारण हे दाणे आता आपल्याला सुकवून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे बघा, हे शेंगदाणे मी जेवढे शक्य आहे ना तेवढे व्यवस्थित असे निथळून घेते, जेणेकरून यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहणार नाही. तर बघा, संपूर्ण शेंगदाणे मी निथळून या कापडावर काढून घेतलेत. आता हे ताट आपल्याला जर कमी वेळ असेल तर फॅन खाली सुकायला ठेवायचे आणि जास्त वेळ असेल तर नॉर्मल टेम्परेचरला दाणे छान असे सुकवून घेतले तरी देखील चालणार आहेत. फक्त हे जेवढे व्यवस्थित सुकतील ना, तेवढा आपला दाणे छान असे खरपूस खमंग भाजण्याकरिताचा वेळ कमी लागेल. तर त्यामुळे दाणे व्यवस्थित सुकवून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे आपल्याला हे शेंगदाणे अति जास्त प्रमाणात उकडवायचे नाहीये. जर अति जास्त प्रमाणात उकडवले तर शेंगदाणे लवकर नरम पडतात, ते व्यवस्थित छान असे कुरकुरीत तयार होत नाही. आता दुसरीकडे मी लगेचच शेंगदाणे भाजण्याची तयारी करते. त्याकरिता कढईमध्ये भरपूर असं मीठ गरम होण्याकरिता ठेवलंय. हे मीठ तुम्ही रेग्युलर जेव्हा कधी तुम्हाला दाणे भाजायचे असतील, फुटाणे बनवायचे असतील किंवा केक बेक करायचा असेल, त्यावेळेला वापरू शकता. म्हणजेच आपल्याला हे मीठ पुन्हा एकदा रियूज करता येऊ शकतं. आपलं मीठ गरम होईपर्यंत बघा, इकडे शेंगदाणे देखील खूप छान असे अगदी व्यवस्थित सुकलेले आहेत. अजिबात हातांना ओलावा जाणवत नाहीये. जवळूनही बघू शकतात. बघा, किती छान असे कोरडे हे शेंगदाणे झालेले आहेत. ते लगेच आता भाजायला घेऊयात. तर बघा, इकडे आपलं मीठ देखील खूप छान असं व्यवस्थित गरम झालंय. ते एकदा पहिले व्यवस्थित हलवून देऊयात, जेणेकरून एकसारखं हे व्यवस्थित गरम होईल. आता या मिठामध्ये शेंगदाणे टाकण्यापूर्वी ना हे एकसारखं व्यवस्थित पसरवून द्यायचं, कारण आपल्याला हे शेंगदाणे कढईच्या तळाला भाजायचे नाहीये, तर मिठावर भाजायचे आहेत. ते व्यवस्थित एकसारखे भट्टीसारखे भाजले जावे ना, याकरिता ही टिप्स खूप महत्त्वाची आहे. आता हे शेंगदाणे मी मिठात घातल्यानंतर ते व्यवस्थित असे मिक्स करून देते आणि संपूर्ण पिठामध्येच छान असे झाकून ठेवते. यामुळे आपल्या शेंगदाण्यांना खालून आणि वरून दोन्ही साईडने फक्त मिठाची वाफ लागेल आणि यामुळे म्हणजेच उष्णता लागेल आणि यामुळे आपले शेंगदाणे खूप छान असे भट्टीसारखे भाजले जातील. तर बघा, काही वेळानंतर आपल्या शेंगदाण्यांचा असा तडतड उडायचा आवाज येतोय. याचा अर्थ असा की याचं जे साल आहे ना, ते व्यवस्थित असं
खुलत आहे. बघा या पद्धतीने खूप छान असे आपले हे शेंगदाणे भट्टीसारखे खरपूस खमंग भाजले गेलेले आहेत. आता हे शेंगदाणे तुम्ही जर असेच गरम-गरम खायला गेलात तर थोडेसे नरम लागतील, पण जसजसे दाणे थंड होतील ना, तसतसे हे खूप छान असे कुरकुरीत तयार होतील. तर बघा ज्यावेळेला शेंगदाण्यांचा तडतड उडायचा आवाज येईल किंवा मग यातील एखाद्या दाण्याची साल चोळून पाहिल्यानंतर ती व्यवस्थित सेपरेट निघेल, त्यावेळेला समजायचे आपले शेंगदाणे खूप छान असे खमंग खरपूस भाजले गेले आहेत. ते लगेच अशा पद्धतीच्या झाऱ्याच्या मदतीने एका ताटामध्ये काढून घेऊयात. झाऱ्याच्या मदतीने काढल्यामुळे बघा अजिबात मीठ आलं नाही, फक्त शेंगदाणे व्यवस्थित एकसारखे निघाले आहेत. आता उरलेले शेंगदाणे देखील सेम पद्धतीने खरपूस खमंग भाजून घेऊयात. या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये पावसाची मजा घेताना, चहा पितांनी खारे शेंगदाणे तोंडी लावायला असले ना, खूप भारी वाटतं. मस्त अशा पावसाळ्याच्या वातावरणात कुरकुरीत शेंगदाणे खाण्याची मजा काही औरच असते. तर तुम्ही देखील हे शेंगदाणे नक्की ट्राय करून बघा. आजची ही रेसिपी कशी वाटली, आलेले अनुभव काय काय आहेत, तर ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या श्री किचन चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला यानंतर कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ना, हे देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा. माझी ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.